याच्या गावात मित्रांनो पेट्रोल तर काय भेटलं नाही राव. नवीन पॉवर पेट्रोल ट्राय झालेलं होतं. आपल्या नाशिकची रंगरंगोटी गाय खूप दिवसांनी बघायला भेटतीये. आणि आम्ही चहा देतो आणि तुम्ही ब्लॉग बघा. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत की नाही? आपला ब्लॉग आलेला आहे खूप दिवसांच्या नंतर, त्याच्यामुळं हा ब्लॉग इथून तुम्ही पूर्ण बघा. कसा पण असो पण बघा, ठीक आहे? काय विषय नाही. आज आहे मंडे. केस थोडीशी चिप 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 असे दिसत असतील तुम्हाला, कारण की काल संडे होता. सो हेअर केअर केलेली आहे, थोडीशी तेलकट्टा वाटत असतील तर. बट नो प्रॉब्लेम. थोड्या वेळाचा आता अजून आंघोळ बाकी ना, त्यामुळे असे दिसत आहेत. बाकी आज आहे मंडे. आजचा दिवस होतोय सुरू. 8:30 वाजलेले आहेत आय गेस. सो वरती दिसत असेल तुम्हाला. सो मे बी दिसतंय का? आता दिसला असेल. हां. सो दिवसाला झालेली आहे सुरुवात एकदम जबरदस्तमध्ये. सकाळी सकाळी उठून आपण थोडासा व्यायाम केलेला आहे. थोडा बहुत म्हणजे घरच्या घरी केलेलं आहे थोडंसं. ते काही शूट नाही केलं, बट म्हटलं जरा आपण सांगून देऊ असं नाही का. सो चला पटकन विषय आवरून घेतो. एकदम तयार होऊयात आणि निघूयात पटकन ऑफिसला. चलो. तर मित्रांनो, आपलं फायनली आवरलेलं आहे आणि आपण एकदम चकाचकमध्ये रेडी झालेलो आहे. बस आता आपलं हेल्मेट घालायचं आहे आणि गाडीवर बसायचं आहे आणि थेट निघायचं आहे आपल्याला ऑफिसकडे जायला. तर चला मग काय निघूयात. आता सध्या फिरायला जायचा चांगला मोसम झाला होता मध्ये, पण फिरायला आपल्याला काही जाता आलं नाही आणि आता परत एकदा ऊन पडलं आहे. सो मग आपल्याला ऑफिसलाच जायला लागेल. चला मग काय. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहे ऑफिसला जाण्यासाठी. आणि ॲक्च्युली आय फॉरगॉट माय हेल्मेटचा बेल्ट. अच्छा गावात रे, रुक जाओ. किधर तो भी रुकते है आणि मग हेलमेट का बेल्ट टाइट करते है. किधर रुकने का भाई साहब, किधर रुकने का, किधर रुकने का. चलो 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 भाई साहब, इधर रुकते हैं 1 मिनट के लिए. अँड डन. ओके. आता कायच विषय नाही. आता रप्प दिशे जाऊयात. काय बेकार धुळे राव मित्रा. वो काय धुळे आजच्या गावात रे. ओके ओके, आप जाइए पहले. नाइस भाई साहब, बहुत दिनों के बाद ब्लॉगिंग कर रहे हैं अपन लोग. मोटो ब्लॉगिंग, तो फिर मजा आएगा. याच्या गावात पेट्रोल टाकना पडेगा क्या मेरे को? टाकायलाच लागते भाई असं वाटतंय मला, कारण की पेट्रोल जरा कमी दिसतंय. लेट्स गो, लेट्स चेक काय विषय काय नाही. पेट्रोल टाकायचा बघूयात आपण. वाटलं तर टाकून घेऊयात. दादांचं पेट्रोल संपलंय का काय झालंय नेमके काय विषय. असे कडेकडेने असे गाडी लोटीत चालली आहेत. काय माहित तुम्हाला दिसलं का नाही कॅमेरामध्ये. ओके. आज पण माझा आवाज तुम्हाला चांगलाच येत असावा. होप सो, कारण की आपण तोच जुगाड केलेला आहे हेडफोन्सवाला. विच इज द बेस्ट जुगाड. आपल्याला बेस्ट जुगाड भेटलेला आहे गाईज. त्यामुळे काय विषय नाही. आईच्या गावात काय विषय यार. इतकं जोराचा वारा चालू आहे ना मित्रांनो. असं ते पण ह्याच डायरेक्शनने नाही का, असं येत आहे. एकदम जोराचं वारं आहे. आईच्या
गावात जुलैमध्ये आय गेस असंच असतं भाई, असं जोराचं वारं चालू असतं. पण मग पाऊस बंद झाला ना भाई यायच्या गावात. आता तसं पेरणीपर्यंत बंद व्हायला हवा होता, ते बरोबर आहे. आणि पेरणी पण आज आज होणार आहे आमच्या शेतात. सो त्यामुळे बंद झाला, त्यामुळे ठीक आहे, जरा चांगलं झालं. बट इथून पुढं तर व्हायला हवा ना ब्रो, नाही तर मग काय विषय होऊन जाईल भाई. बाकी आईच्या गावात नाशिकमध्ये आणि बाकी सगळीकडं मुंबई पुणे काय पाऊस झाला भाई साहेब, काय पाऊस झालाय एकदम खतरनाक ना. डायरेक्ट लोकांना पोहायलाच लावलं भाई, पोहायला लावलं, बोटी घ्यायला लावल्या, डायरेक्ट वल्लवरे नाकवा. 152. काही दिवसांपूर्वी काहीच मी ह्या बसमध्ये जायचो नाशिकला. कॉलेज असो, काही काम असो, कंटिन्युअसली 152 ह्या सिटी बसमध्ये. आई शपथ मित्रांनो, आय मीन ती पण एक वेगळीच मजा आहे नाही का. बट स्टील त्याच्यात खूप गर्दी राहायची, खूप. ॲक्च्युली ती बस पिंपळगावची होती, 152 नंबर म्हणजे पिंपळगावला जाणारी बस आहे. बट तिच्यात इतकी जास्त गर्दी आहे ना मित्रांनो, इतकी जास्त गर्दी असते, खूप खूप क्राऊड असतो त्या बसमध्ये, स्पेशली 152 मध्ये. त्यामुळे जरा म्हणजे खतरनाक गर्दी असायची. चलो अपना पेट्रोल डाल लेते हे भैया, पॉवर वाला. आयच्या गावात मित्रांनो पेट्रोल तर काय भेटलं नाही राव. आय मीन पॉवर पेट्रोल ड्राय झालेलं होतं. ड्राय म्हणजे संपलेलं होतं आय गेस. हा मग आता HP पेट्रोल पंप शोधायला लागल भाई कुठं तरी. रस्त्याने HP आहे आय गेस, हाय हाय हाय, काही विषय नाही भाई साब. HP आपल्याला पेट्रोल भेटून जाणार आहे, पॉवर पेट्रोल. याच्या गावात नाद मित्रायचा. काय ना मी सध्या पॉवर पेट्रोलच प्रेफर करतोय गाडीला, बिकॉज इट्स अवर न्यू सखी, दॅट्स वाय. आणि कायम म्हटलं तरी पॉवरचं टाकलं. आजच्या गावात ही कोणची गाडी भाई, UP पासिंगवाली RX-7 है. ये क्या है भाई, ये कौन सी कंपनी का गाडी है. ये याच्या गावात दिसते का मित्रांनो ही ब्लॅकवाली गाडी तुम्हाला, ही आपल्या समोर चाललेली ती AWD म्हणजे काय, ऑल व्हील ड्राईव्ह का. AWD 80 सॅंगयोंग RX-7. ओ भाई साहब ये कौन सी कंपनी है वे, चायला एवढे सारे. अच्छा रेक्स्टॉन, खाली अजून एक नाव आहे रेक्स्टॉन बाय महिंद्रा लिहिलेलं आहे त्यावर, महिंद्रा. ओ माय गॉड, महिंद्राची कोणची गाडी भाई साहब. ओके दादोस, हा माझा मित्र होता स्कूलमधला. बट याने मला काय आता ओळखलेलं नसणार आहे, कारण की आपण हेल्मेट लावलेलं आहे एवढं खतरनाकवालं, हा बुलेटवाला. बट इट इज ओके, तो फास्ट आहे, आपण काय फास्ट जाणार नाही. इट इज ओके, आपण बाद में मिलेंगे उसको एकदम खतरनाक में. आईच्या गावात हे असले भाई साहेब, हे जे रस्त्याचे असे काय बोलतात रे अनइव्हन पॅचेस आहेत ना, इतकं बोर होतं, इतकं इरिटेट करतात नाही अनइव्हन पॅचेस. आय मीन आपल्याला जर असं वाटलं ना की असं स्मूथ चालवं जरा वेळ, पण मग स्मूथ चालतच नाही भाई गाडी खूप वेळ नाही का. स्मूथ चालायचा विषयच येत नाही, कुठं ना कुठं अनइव्हन पॅचेस येणार. आता हे जे आता हा जो रस्ता आहे हा नवीन तयार झालेला आहे भाई, हा नवीन बनवलेला आहे. बट गाडी स्टील तुमची अशा थोड्या थोड्या वेळाने करतच राहणार. याला काय अर्थ आहे काय, असा थोडासा स्मूथ रस्ता झाला पाहिजे ना, की त्याच्याने गाडी अशी एकदम स्मूथ चालेल नाही का. भाई क्वालिटी वर्क नाही राहिलं भाई आपल्याकडे, खरंच क्वालिटी वर्क पाहिजे तेच नाही आहे आपल्याकडे. याला काय अर्थ आहे याच्या गावात, इसमें थोडी मजा आहे, मजा तो क्वालिटी में है. बात तो सही है. बाकी आय गेस आपला HP पेट्रोल पंप आलेला आहे असं वाटतंय मला. HP आहे वाटतं इथे, आठवत नाहीये काय विषय म्हणजे कोणता पेट्रोल पंप आहे ते. बट आय गेस HP असावा.
म्हणजे रेग्युलरली मी ह्या रस्त्याने जाणार आहे, पण मग स्टील मला लक्षात नाही आहे कोणता पेट्रोल पंप आहे. काय येडे भाई असं म्हणत असाल तुम्ही, बट तरी पण यार नाही लक्षात. मी बहुत भुलक्कड आदमी है भाई, मेरा नाद मत करो. हा एच पीचे मला दिसलं भाई इथून. चाल एच पी चाल, मी सांगतो एच पी आहे. चलो आता इथे पेट्रोल भेटावं म्हणजे झालं, कारण की बऱ्याचदा यांच्याकडे पेट्रोल नसायचं. आम्ही जेव्हा कॉलेजला यायचो, मी आणि माझा मित्र मनोजभाई कावडे सोबत मी यायचो ना बाईकवर, तो बऱ्याचदा आम्ही इथे पेट्रोल टाकायचो. बट इथे काय पेट्रोल सापडत नव्हतं बऱ्याचदा आम्हाला. आज भेटलं तर बरं होईल नाही का. पॉवरवाला पेट्रोल आहे का रे यांच्याकडं? पॉवरचा आहे दादा, पॉवर पेट्रोल नाहीये. अरे पॉवर सध्या का बरं नाहीये? मागचं पण पेट्रोल संपलं. काय काय हा पण बरं असू द्या, जाऊ द्या. काय काय किती? 117 ना. हां 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 बरोबर. हा ना हा ना, तेच ना. जाऊ द्या, काही विषय नाही. हाय साहेब, इकडे 117 आहे. मी जिथून भरतो तिथे 121 आहे. बाई गंडवलं, बाई गंडवलं पण नाही म्हणता येणार, कारण की यांच्याकडे पेट्रोलच अवेलेबल नाही राहत. मग काय करणार ना. इट इज ओके. मी आता जे आहे ते पेट्रोल का बरं नाही टाकून घेते माहिती आहे का मित्रांनो? कारण की गाडीत थोडंसं पेट्रोल आहे. गाडी अजून आपली रिझर्व नाही लागलेली, इफ यू कॅन सी. सो दॅट मी अजूनपर्यंत पेट्रोल नाही टाकत आहे. अजून एक एच पीचा पेट्रोल पंप आहे पुढे, त्याच्यात बघू आपण पॉवरचं पेट्रोल आहे का नाही. असलं तर भाई बेस्ट काम होऊन जाईल, बिकॉज पॉवर इज पॉवर. हा काय विषय भाई, हे काय एवढं लांब लचक दादूसच्या गाडीवर? क्रिकेट बॅट और व्हॉट? बॅट और व्हॉट, बॅट और व्हॉट? लेट इट बी, एनीथिंग इट बी. आपण ही को क्या करने का है भाई साहब. यायला एक दिवसांनी ट्रॅफिक झाली रे इथं. म्हणजे ट्रॅफिक म्हणजे थोडीशी अशी जरा गोळा झाल्या जास्त गाड्या. व्हाय इज दिस सो मॅन? अलग अलग टायमिंगनुसार ट्रॅफिक होती बाई. जर मी सकाळी लवकर निघालो ना, एक थोडा 9:30च्या टाईमच्या आसपास, तेव्हा मला थोडीफार अशी नॉर्मल ट्रॅफिक भेटेल. जर मी 10ला निघालो ना, तर ही अशी ट्रॅफिक भेटेल. आणि 10पेक्षा पण जर लेट झालो ना, तर मला ट्रॅफिकच नाही भेटणार मित्रांनो. एवढा खतरनाक विषय. म्हणजे तेव्हा मोकळा राहील रस्ता. कारण काय टायमिंग्स ना, टायमिंग्स लोकांचे कामाला जाण्याचे टायमिंग हे सगळे एक राहतात. त्यामुळे एकाच वेळेस ट्रॅफिक होते, एकाच वेळेस निघायचे प्रेफर करतात सगळे. टेलिपथी होती लोकांची एकामेकाशी. इच्छा गावात काय बरळतोय मी, का बरळतोय मी, मला काय उमजा ना भाई साहब. चलो आपण जाते हे पेट्रोल पंप ढूंढणे. पेट्रोल पंप खोज मोहीम आज चालू आहे आपली. पेट्रोल पंप खोज मोहीम. पेट्रोल पंप सापडायला पाहिजे भाई, काही विषय नहीं. लेट्स गो. तो अभी आएगी अपनी पेट्रोल पंप. आएगी, आएगा, आएगा लवकरच येईल आता असं वाटतंय. आय मीन आता इथे आहे एक पेट्रोल, बघा इथे बोर्ड दिलेला आहे एच पी पेट्रोलियम्स चा बोर्ड. ये देखो भाई साहब, एच पी पेट्रोलियम, वो दिखा ना, खतरनाक भाई साहब. एंट्री किधर से भाई? गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाच्या मूर्तीचं काम सुरू झालेलं मित्रांनो. वाव, गणपती बाप्पा येणार आहे याची जाणीव करून देणारा हा काळ आत्ताचा. वाव नाईस यार. पॉवरचा आहे, पॉवर.
हाय ना भाई साहब, पावरचं पेट्रोल हाय. ये व्लॉगिंग कर रहा हूँ मैं, मोटो व्लॉगिंग, मतलब यूट्यूब पे वीडियो डालता हूँ. हाँ, ये देखो ऐसे कैमरा चालू है बस, दिखता नहीं है अपने को, मतलब कैमरा चालू है बस ऐसे. हाँ आ गए ना, आप भी आ गए. हाँ, सार्थक इज व्लॉगिंग म्हणून आहे. यूट्यूब पे और इंस्टाग्राम पे वीडियो डालता हूँ. अरे 100%. चलो आओ फिर, चलो बाय बाय. ओके. ओ ये यूट्यूब पे चैनल हुआ है हमार, ऐसा मजा आ जाएगा भैया. दादा ने बोला आपने को कि हमारा भी डाल दो भाई, हमारा भी डाल दो. अरे 100% दादा आपका भी डाल देंगे. आपको कभी ना कभी, मतलब लाइफ में कभी ना कभी आपको ये वाला मतलब दिखेगा ही, मतलब आएगा ही कभी ना कभी. मतलब वीडियो कभी ना कभी दिख जाएगा भाई, यूट्यूब पे रॅन्डमली दिखेगा, नाही तो सबस्क्राईब कर लेगा ना. क्योंकि मला नाही वाटत तुम्ही नाव लक्षात ठेवशाल, सार्थकीच ब्लॉगिंग असं मी सांगितलंय तुम्हाला तर. हे हे लोळोळो आईच्या गावात. गाईस गाईस हे बघा, हे रिक्षातून एक पाय निघालेला आहे बाहेर. बाहेर दिसला का? याची चप्पल काढून घेऊ का काही? आईच्या गावात बेकार स्कीम होऊन जाईल भाई. देऊ का असं धक्का चपलीला? बेकार विषय होऊन जाईल भाई साहब. आईच्या गावात ये क्या 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 विचार आ रहे हैं भाई साहब मेरे दिमाग में. इंट्रूसिव थॉट्स, इंट्रूसिव थॉट्स. ओ भाई साहब. जय कुमार, जय कुमार माय फ्रेंड, हाउ आर यू ब्रो? कैसा चल रहा है आपका काम? एक नंबर भाई साहब. और करण भाई, आप फिर कैसे हो? अरे एक नंबर भाई. चलो ए मेरी डेस्क पे से सामान उठा यायच्या गावात. आता आपण ऑफिसला पोहोचलेलो आहे आणि आता लगेच आपण कामाला सुरुवात करतोय खतरनाक पद्धतीने. पटकनशी कामाला सुरुवात करूयात आणि तुम्हाला भेटतो मी जरा वेळाने, जरा वेळाने, एकदम जरा वेळाने. बाकी आपले प्रथमेश भाऊ आलेले आहेत आणि मागचे पण प्रथमेश भाऊचे दिसत आहेत का नाही काय माहिती. आलम चाचा, आलम चाचा आंख मार रे. एक बार मार दे आंख. रो धुरंधर उधर, तो धुरंधर तिकडं. पाकिस्तान करण चाट, करण चाट इधर देखिए. भेटला ना तो, भेटला ना मग कशीच भेटला. याले ना का आणि यांचं नाव नाही ठेवलं आपण, प्रथमेश तुषार भाऊचं. हे का? हे आता अरे बाबू डकेत, रेमान डकेत. इकडे आमच्या ऑफिस मध्ये अलगच धुरंधर चालू आहे. बाकी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आपण भेटूया थोड्याशा वेळाने. ओके. A few moments later. सो गाईज, आपण आता इतक्यातच जेवण झालंय आणि आपण एक वॉकला निघालेलो आहे. आपल्यासोबत जयकुमार भाई आहे आपले. फायरिंग झाली. जयकुमार, कसं वाटतंय? ले ऑफ झाला. आमचा ले ऑफ झालेला आहे. असंच फील येतंय, कारण की पैसा तो कुछ मिल नाही ना. तर मग आता काय विषय नाही, जब तक हे जान करते रहेंगे काम. चलो. तर मित्रांनो, आता आपण पुन्हा एकदा कामाला लागलेलो आहे. खूप जास्त बोर झालेला आहे आणि घरी जावंसं वाटते. बट काम आहे, करना तो पडेगा. जाऊ 2-1 तासात जाऊया. मग काय घंटा काम करते अभी तर करतो ना. झूठ मत बोल कुत्ते, काम करते हैं इसलिए मैं इसको बार बार बोलते हैं कि तू कुत्ता है. ये वाला, ये बंदा, ये कुत्ती है भाई. अबे साले, 1 मिनिट थांबा. बॅक कॅमेराला याला जरा पडेल, पडेल. A few inches later. तर मित्रांनो, आता टी टाइम झालेला आहे
बघू शकता तुम्ही. पण मग एक विषय भी इथे ज्या मावशी येतात ज्या चहा बनवून देतात ना, एक नंबर चहा, एक नंबर. चाय म्हणजे चाय, चाय म्हणजे अमृत आहे आईच्या गावात. त्याला मर्डर डालेंगा मैं इधर कुत्ते. हंस क्या रहा है रे. हे बघा मित्रांनो, ये जलता है साला मजनू, जलता है साला मजनू. ये कुछ नहीं बोल रहा है, ये डिप्रेशन में है बंदा. काय आहे? चला आम्ही चहा पितो आणि तुम्ही ब्लॉग बघा. 5 hours later. तर मित्रांनो, आपण घरी पोहोचलो आणि आपण लगेच आवरून घेतलं आणि जेवण वगैरे करून आत्ता फोन घेतला परत तुमच्याशी बोलायला. सो आजचा ब्लॉगमध्ये मोठा ब्लॉग होता, ऑफिसचा ब्लॉग होता थोडाफार. सो तो तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की एकदा कमेंट करून सांगा, म्हणजे मला फीडबॅक भेटत राहील. आणि हा सध्या आहे ना सेम टू सेम ब्लॉग्स येत आहेत, बाईक राईडचे, सेम टू सेम रूट आहे, सेम टू सेम ऑफिसला जातो आहे, रोजचं तेच होतं आहे. सो जरा सिमिलर गोष्टी वाटत आहेत. बट मी ट्राय करतो आहे काही ना काही असं नवीन आणू शकेल याचा. बट स्टिल तेच येतं आहे. अभी क्या कर सकते, आपला रूटीन आहे भाई हर रोज का. बाकी आता सध्या मी एकदम जबरदस्तमध्ये आपल्या श्रीमान दादाची स्ट्रीम बघतोय, जय बांधिल की. ये देखो 2-3 दिन के बाद अपना भाई अपना फेवरेट स्ट्रीमर लाईव्ह आया आहे. तर मग आता जरा मजा वाटते, म्हणजे 2-1 दिवस आय गेस इंस्टावरती लाईव्ह नव्हता श्रीमान दादा. सो आज आलेला आहे. सो आज आपण म्हणजे जरा बरं वाटतं नाही का. नाही तर 1-2 दिवस असं खूप सारखं वाटत होतं यार काहीतरी मिसिंग आहे. बट ही इज लाईव्ह नाव, सो इट्स व्हेरी मच गुड. तर चला मग मी आता स्ट्रीम एन्जॉय करतो आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा सार्थकीच ब्लॉगिंग. टिल देन टाटा.